आरसा महानगर वार्ता। बीडच्या केज तालुक्यातील हॉटेल चालक विलास घुले हत्या प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे। तब्बल 9 तास मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले आणि आता या प्रकरणात थेट खासदाराच्या मुलाचं नाव समोर येतंय। 2 ते 3 दिवसांपूर्वी केज तालुक्यात एका हॉटेलमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर आरोपींनी धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला। यात विलास यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या हत्येच्या निषेधार्थ नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली। सर्वात मोठी घडामोडी म्हणजे आंदोलकांनी थेट खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पोलिसांनी आता पुरवणी जबाब नोंदवला असून पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी चौकशी करून पुढील कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। आतापर्यंत 9 पैकी 6 आरोपींना अटक झाली आहे। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।